धाराशिव तालुक्यातील बावी येथे 28 वर्षीय तरुणाने पत्नी व 2 वर्षाच्या चिमुरड्यास विष देऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 16 जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। ऑनलाईन रमेच्या आहारी गेल्याने आर्थिक विवेचनेतून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे। बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव वय वर्ष 28 अशी आत्महत्या करून कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव आहे। लक्ष्मण याचा 3 वर्षापूर्वी तेजस्विनी हिच्याशी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 2 वर्षाचा विवांश मुलगाही होता। लग्नानंतर लक्ष्मण जाधव हा पत्नी मुलासमवेत राहत होता। रोज सकाळी उघडा असणारा दरवाजा सोमवारी सकाळचे 10 वाजले तरी उघडत नसल्याने परिसरातील नागरिकांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता। पत्र्याच्या फटीतून काही नागरिकांनी आत डोकावून पाहिल्यानंतर लक्ष्मण जाधव लटकत असलेला व त्याची पत्नी व मुलगा झोपलेले दिसून आले। नागरिकांनी तातडीने पोलिसांना कॉल करून घटनेची माहिती कळवली। अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पत्रा कट करून आत प्रवेश केला, त्यावेळी पत्नी व मुलगा निश्चितपणे पडलेले व लक्ष्मण जाधव हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। लक्ष्मण जाधव यांनी पत्नी व मुलांना विष दिले, त्यानंतर स्वतः विष घेऊन गळफास लावून आत्महत्या केली। कुटुंबाने आर्थिक विवेचनेतून जीव संपवल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे। सायंकाळी उशिरापर्यंत शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। मार्च महिन्यामध्ये साजरा केला मुलाचा वाढदिवस। लक्ष्मण जाधव याचे 3 वर्षापूर्वी लग्न झाले होते। लग्नानंतर तो आईवडिलांपासून अलिप्त राहत होता। शेताची वाटणीही झाली होती। लग्नानंतरही मिळेल ते वाहन चालवित होता। लक्ष्मण यांच्या मुलगा शिवांशचा मार्च महिन्यातच वाढदिवस साजरा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। विषाच्या 2 बाटल्यापैकी एक सीलबंद। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असता तेथे 2 विषाच्या बाटल्या आढळून आल्या। एक बाटली रिकामी तर एक सीलबंद होती। एका बाटलीतील तिघांनी विष प्राशन केले, त्यानंतर लक्ष्मण याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले। तिघांनीही घेतले विष। पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी सांगितले की लक्ष्मण जाधव याने स्वतः विष प्राशन करून पत्नी व मुलांना दिले, त्यानंतर लक्ष्मण याने गळफास लावून आत्महत्या केली। लक्ष्मण हा ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेला होता। शेअर मार्केटमध्येही त्याचे आर्थिक नुकसान झाले होते। कर्जबाजारीपणामुळे शेती जमीनही विकल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा होती। आर्थिक विवेचनेतून हा प्रकार घडल्याचा संशय आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।